बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। गोव्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू झालेल्या आहेत आणि त्याविषयीच्या घडामोडी आता आपण पाहणार आहोत। गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांची प्रकृती ढासळलेली आहे, तर त्यांच्या प्रकृतीबाबत चिंतेचं कारण नसल्याचं स्पष्टीकरण भाजपच्या आमदारांनी दिलंय। रात्री भाजपच्या आमदारांची बैठक गोव्याच्या भाजप कार्यालयामध्ये पार पडली। पर्रीकरांची तब्येत बिघडल्याने राज्यात नेतृत्व बदलाची ही चर्चा सुरू झालेली आहे, पण भाजपने याबाबतची माहिती फेटाळली आहे आणि दुसरीकडे काँग्रेसने पाचव्यांदा राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केलेला आहे। दरम्यान आज सकाळी 10:30 वाजता भाजप निवडणूक समितीची बैठक झाली आणि मनोहर पर्रीकरांचा काल दिवसभरात रक्तदाबही कमी झाला होता, मात्र त्यांना कृत्रिम ऑक्सिजन देण्याची सूत्रांची माहिती आहे। पुढच्या बातमीकडे आपण वळणार आहोत। पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी परिसरामध्ये चोरट्यांनी एटीएमचं मशीन कापलं आणि त्यातील 35,26,000ची रोकड लंपास केली। ही घटना समोर आलेली आहे। पुणे नाशिक महामार्गावरील रहदारीच्या रस्त्यावर धावडे वस्तीमधील स्टेट बँक ऑफ इंडियाचं हे एटीएम मशीन फोडण्यात आलंय। 2 मशीन्स गॅसकटरच्या सहाय्याने फोडण्यात आली आणि त्यातील तब्बल 35 लाखांची रोकड चोरून नेल्याची बाब समोर आली आहे। गॅसकटरच्या सहाय्याने एटीएम मशीन कापण्याची ही शहरातली 5वी घटना आहे, त्यामुळे इथल्या पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। उजनी जलाशयामध्ये अवैध वाळूपसा करणाऱ्या बोटींवर प्रशासनाने पुन्हा एकदा कारवाईचा बडगा उगारलाय। मागील 2 दिवसांपूर्वी 38 बोटींवर थेट कारवाई प्रशासनाने केली होती। याचा दुसरा टप्पा म्हणून आज प्रशासनाने अवैध वाळूपसा करणाऱ्या माफियांवर कारवाई सुरू केली आहे। शहा, सुगाव, कांदलगाव या भागात ही कारवाई सुरू असून 3 बोटी जिलेटिनच्या स्फोटाने उद्ध्वस्त करून टाकण्यात आल्या। या धडक कारवाईमुळे वाळू माफियांचं धाबं दणाणलंय।